नमस्कार. एक छोटा व्हिडिओ पण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इलॉन मस्क, आपल्या सर्वांना माहिती आहे की इलॉन मस्क आज जगातले जे काही शक्तिशाली पुरुष आहेत, म्हणजे सन्मानाने, पैशाने किंवा प्रसिद्धीने, त्यापैकी एक. आणि इलॉन मस्क आज अनेक तरुणांचं, म्हणजे जवळपास सगळ्याच तरुणांचं जे इलॉन मस्कला ओळखतात त्या सगळ्यांचं एक आदर्श व्यक्तिमत्व बनलेलं आहे. याचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला खूप काही व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, खूप काही पुस्तकं उपलब्ध आहेत. मी त्याची काही पुस्तकं पाहतोय, काही डॉक्युमेंटरी मी पाहतोय आणि मला खरंच आनंद होतोय की आपण अशा युगामध्ये आहोत की ज्या युगामध्ये आपल्याबरोबर, म्हणजे आपण इलॉन मस्कला समोरासमोर पाहतो. इतकं पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे. त्याला एक प्रश्न विचारला, आपण त्याला म्हणू चुकीचं आहे, इलॉन मस्क यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या यशाचं रहस्य काय? तुम्ही एका वेळेला एवढ्या कंपन्या, ह्या सगळ्या कंपन्या पाहताय तुम्ही, या सगळ्या कंपन्या इलॉन मस्क हे एकटेच चालवतात. ओके. आणि त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या यशाचं रहस्य काय? आणि तेव्हा ते म्हणाले की मी माझे गोल्स लिहून ठेवतो. मला पुढच्या 5 वर्षात काय करायचं आहे किंवा 10 वर्षात काय करायचं आहे. उदाहरणार्थ मला पुढच्या 10 वर्षात हे काम करायचं आहे. आता ज्यांनी प्रश्न विचारला तो म्हणतो हे तर सोपंच आहे, म्हणजे आपल्याला पण वाटतं की सोपं आहे ना, आपण पण लिहून ठेवतो की मला हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये या गोष्टी करायच्या, आपण पण विचार करतो, त्यात काय एवढं. पण इलॉन मस्क यांचं उत्तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की 10 वर्षाचे गोल मला एका वर्षात कसे पूर्ण करता येतील हे मी परत लिहितो आणि मग ते जे 10 वर्षाचे गोल्स सेट केले आहे ते एका वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी मी माझी पूर्ण मानसिकता बनवतो, मी तेवढं काम करतो. आता विचार करा की 10 वर्षाचे गोल एका वर्षामध्ये आपल्याला मिळवायचे असतील तर आपल्याला 10 पट काम करावं लागणार आहे, जे की इम्पॉसिबल आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की ऑफिसमध्ये आपल्याला अर्धा 1 तास जरी एक्स्ट्रा काम सांगितलं किंवा आपल्याला जरासा कामाचा लोड आला तरी आपण हायपर होतो किंवा आपण अस्वस्थ होतो. असे काही लोक आहेत. 10 वर्षाचा काम एका वर्षामध्ये पॉसिबल आहे? पॉसिबल आहे, कारण त्या व्यक्तीने ते करून दाखवलेलं आहे. म्हणून ती व्यक्ती आज जगातली टॉप मोस्ट व्यक्ती आहे, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे, सक्सेसफुल पर्सन आहे. एका वेळेला एवढ्या सगळ्या गोष्टी ती व्यक्ती करू शकते. आणि सर्वात कठीण काम आजही जर तुम्हाला विचारलं की जगामधलं सगळ्यात कठीण काम कोणतं आहे टेक्नॉलॉजीमध्ये, तर ते आहे रॉकेट सायन्स, रॉकेट उडवणं. हे खरंच कठीण काम आहे. पण तेही काम या माणसाने टेक्नॉलॉजीचं, म्हणजे रॉकेट टेक्नॉलॉजीचं शिक्षण न घेता ते स्वतः शिकून, म्हणजे स्वयं शिक्षणाने पूर्ण केलं. म्हणजे समजू शकता की या व्यक्तिमत्वाचं किती, त्या माणसाने कसा विचार केला असेल या व्यक्तिमत्वाने, इलॉन मस्क यांनी, की स्वतःला डेव्हलप करायचं आहे. मला खूप असं वाटतं की आपण सर्वांनी असे जे आहेत ना खूप मोठी लोक, यांचा 1% जरी आपल्याला मिळाला, त्यांच्या प्रकाशाचं एक किरणातलं किरण, अर्ध किरण जरी आपल्याला मिळालं तरी आपल्याला असं, आपण धन्य होऊ. आणि असं होईल की आपण खूप काही करून दाखवू शकतो आणि ती गोष्ट आपण 100% करून दाखवू शकतो, एवढी मात्र गॅरंटी आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल. आणि व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा. जबरदस्त मोटिवेशन तुम्हाला पण मिळणार आहे आणि बाकीच्यांना देखील मिळणार आहे. तुमच्या स्टेटसवर नक्की ठेवा. ऑल द बेस्ट. How did you get the expertise to be the chief technology officer of a rocket ship company? I do have a physics background. That's helpful as a foundation. And then I read a lot of books and talked to a lot of smart people. You're self-taught? Yeah. Well, self-taught, yes, meaning